शिंदे। आपण पाहता जनादेश न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। पंतप्रधानांनी नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बाहेर आणला, प्रकाश आंबेडकरांचा सवाल। डोंबिवलीतल्या 7वी पास बोगस डॉक्टराला बेड्या। वाढत्या मालमत्ता करामुळे ठाणेकरांचे कंबरडे मोडणार, पंतप्रधानांनी नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बाहेर आणला, प्रकाश आंबेडकरांचा सवाल। ठाणे इंदिरानगर वाघे इस्टेट येथे कार्यकर्ता मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर घाणाघाती हल्लाबोल केला। ठाण्यात मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावाखाली हजारो गोरगरिबांची घरे तोडण्यात आली, पण माझा ठाणे महानगरपालिका आयुक्तांना विचारांना आहे की येऊर येथील आदिवासी गरिबांच्या जागांवर अनधिकृत बंगले बड्या धिंडरची आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी करणार? शासनाने सर्वसामान्य माणसाच्या अधिकारांवर गदा आणत पोलीस व अधिकारी राजनिर्माण करीत आहे। इन्कम टॅक्स कोणावरही कधीही धाडी कोर्टाला न विचारता घालू शकतो, तर पोलिसांनी मी काय गुन्हा केला आहे विचारण्याची सोय उरली नाही। अनिवासी भारतीयांना नोटा भरण्यात सवलत देण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित प्रकाश आंबेडकर यांनी केला। गोरगरीब यांच्यासाठी असणाऱ्या अंत्योदय योजनेत सरकारने अन्नधान्य 10 किलोवरून 1 किलोवर आणून गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे। सरकार 10 नोटा छापत असताना 15 नोटा बाजारात येतात, मग या 5 नोटा कुठून येतात ह्याचा विचार सरकारने केला पाहिजे, असं आंबेडकर यांनी म्हणाले। ईव्हीएम मशीनमुळे विजयी झालेल्या सरकारविरोधात निवडणूक आयुक्त साह्य यांना भेटून न्यायालयीन लढाई लढणार असे मतही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट जनादेश। डोंबिवलीतल्या 7वी पास बोगस डॉक्टराला बेड्या। मुन्नाभाई MBBS या चित्रपटातील नायकाला लाजवेल अशी फक्त 7वी पास असलेल्या बोगस महिला डॉक्टराला ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। या बोगस महिला डॉक्टरांनी डोंबिवली येथे साईबाबा नर्सिंग होम नावाचे हॉस्पिटल उघडून स्त्रीभ्रूण हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। अनिता S उर्फ अनिता सावंत उर्फ अनिता लोंढे उर्फ अनिता मोहम्मद सलील काश्मीरी, वय वर्षे 50 असे या बोगस महिला डॉक्टरांचे नाव आहे। ती डोंबिवली येथील उर्मलीमधील आई आशीर्वाद इमारतीच्या पहिल्या मजल्यावर साईबाबा नर्सिंग होम हे रुग्णालय चालवत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती। परिमंडळ 3 कल्याण येथील पोलिसांनी संयुक्तरित्या या रुग्णालयावर छापा मारला असता बोगस महिला डॉक्टरांच्या रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाले नाही, तसेच वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणारा कोणताही परवाना मिळाला नाही। या रुग्णालयातून 57 प्रकारचे ॲलोपॅथिक औषधे, इंजेक्शन तसेच वेगवेगळ्या डॉक्टरांचे आणि हॉस्पिटलच्या नावाचे 6 शिक्के, रजिस्टर पेपर, केस पेपर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जन्ममृत्यूबाबतचा नोंदणी रजिस्टरचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे। ही महिला बोगस डॉक्टर खासगी रुग्णालयात परिचारिकाचे काम करत होती। तिला तेथे वैद्यकीय उपचार करण्याची जुजबी अनुभव आल्यानंतर तिने स्वतःचे रुग्णालय उभारले। तिथे किमान 100 रुग्णांवर उपचार करण्यात आले होते, तसेच तिने अनेक बेकायदेशीर शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मनेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्राथमिकता तर आम्ही या गुन्ह्यासंदर्भातच लक्ष आमचं केंद्रित केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त जर आम्हाला जर काही इन्फॉर्मेशन मिळत असेल तर त्यावर आम्ही निश्चितपणे कारवाई करू। आमचं जनतेलाही सांगणं आहे की जर तुम्हाला अशी जर कुठे माहिती मिळत असेल किंवा काही संशय वाटत असेल त्यांनी जरूर पोलिसांना त्वरित संपर्क साधावा। तर ही जी सर्टिफिकेट्स आहेत याची आम्ही चौकशी केली असता प्रायमा फेसी ती बोगस असल्याचं सिद्ध झालेलं आहे। ती ही सर्टिफिकेट्स कुठून तिने मिळवली या संदर्भात आम्ही अधिक तपास करून त्याच्यात आरोपींनाही अटक करण्यात येईल, गुन्हे त्याच्यात सेक्शन वाढवण्यात येतील। त्याच पद्धतीने त्या प्राथमिक चौकशीत असं सांगतात की बाहेरून काही डॉक्टर्स बोलवले जायचे, तर खरंच असे डॉक्टर्स बोलवले जात होते का, आणि जर ते असतील तर त्यांच्याकडे रिक्वेजिट एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत का, ते ऑपरेशन्स किंवा अशा पद्धतीची प्रॅक्टिस करायला ते त्यांना परमिशन आहे का, या संदर्भात देखील आम्ही चौकशी करू आणि त्याचं काही कॉन्ट्रव्हेन्शन आढळलं तर त्याच्यावर कारवाई करू। ही महिला 7वी पास असतानाही तिच्याकडे दिल्ली बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरीचे 2012 साली 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र, राष्ट्रीय विद्यापीठ सहारा, मुंबईचे CMS आणि DE कोर्स केल्याचे प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केले आहे। या बोगस महिला डॉक्टरच्या विरोधात फसवणूक आणि महाराष्ट्र मेडिकल प्रोटेक्शनवर कायद्यानुसार यापूर्वी देखील मुंबईतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। डोंबिवली येथे देखील तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या महिलेने नर्सिंग होम हे रुग्णालय काढून स्त्रीभ्रूण हत्या केली आहे का याचा देखील पोलीस तपास करत असून तिला सोमवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस करत आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। घेऊया एक छोटीशी विश्रांती। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का?
आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपए? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. जय भगवान सभागृह, हरिनिवास ठाणे. लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह. वातानुकूलन यंत्रणेसह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध. जेवण आणि डेकोरेशनसह सजावट. एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह. वाजवी दरात लग्न सराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती. बुकिंग करा. जय भगवान सभागृह. पत्ता जय भगवान सभागृह, हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. वाढत्या मालमत्ता करामुळे ठाणेकरांचे कंबरडे मोडणार. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची कोणतीही मंजुरी न घेता ठाणे महापालिकेने शहरातील नवीन मालमत्तांना बाजार मूल्याच्या दरानुसार कर आकारणी केल्यामुळे मालमत्ता धारकांचे कंबरडे मोडले आहे. 1 BHK घरांना 12,000 तर 800 चौरस फुटाच्या घरांना थेट 32,000 घरपट्टी येत असल्याने ठाण्यात नवीन घर घेण्यास कोणीही धजावणार नसल्याने बांधकाम व्यावसायिकांनी चिंता वाढली आहे. महापालिकेत 500 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा सत्ताधारी शिवसेनेचे त्यांच्या वचननाम्यात दिली असली तरी सत्ताधाऱ्यांना अंधारात ठेवून महापालिकेने शहरातील पुनर्रचित इमारती, नवीन इमारती यांना थेट बाजार मूल्याप्रमाणे वाजवी दर आकारून कर आकारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाने भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली 2008 ते 2019 या वर्षापासून शहरात लागू करण्याचे जाहीर केले आहे. परंतु त्यापूर्वीच त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ज्या इमारतीमध्ये तळघर आहे त्यांना बाजार मूल्याच्या 60%, ज्या इमारतीमध्ये वाहनतळ नाही त्यांना 50%, तर वाणिज्य टेरेस आणि लिफ्ट तसेच 10 मजल्यापेक्षा जास्त उंचीच्या इमारती असतील तर त्यांना वाढीव 10% वाजवी भाडे कर आकारणी करून करयोग्य मूल्य निश्चित करण्याचे आदेश मागील वर्षी 1 एप्रिल रोजी देण्यात आले होते. त्या दराने नवीन इमारतीवर कर आकारण्यात आले आहे. करनिर्धारक आणि संकलक ओमप्रकाश दिवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली 2008 ते 2019 साली लागू केली जाईल. तर नौपाडा, वर्तकनगर, मानपाडा, कळवा, मुंब्रा, कोपरी येथील प्रभाग कार्यालयातील मालमत्ता कराची आकारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मात्र बाजार मूल्यावर आधारित वाजवी भाडे गृहीत धरून करयोग्य मूल्य काढले जात आहे. त्यानुसार घरपट्टीची देखील नवीन इमारतीमधील ठाणेकरांना देण्यात आली असल्याचे सांगितले.
कोणत्या भाड्याच्या दराने कर आकारणी करायची हा महापालिका आयुक्तांचा अधिकार आहे. त्याकरिता सर्वसाधारण सभेच्या मान्यतेची आवश्यकता काही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटू याच वेळी वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहत राहा जनादेश. धन्यवाद.